ये थोड़ा चले इथून होतं दिवाण खाली या ठिकाणी आलोय आपण चंद्रकांत लांडगे यांच्या वस्तीवरती आलो आणि वडगाव लांडगेमध्ये हा भाग मोडतो आणि सकाळी आपल्याला साधारणपणे पहाटे 5:30 वाजता त्यांनी फोन केला होता की त्यांच्या राहत्या घरामध्ये नाग आहे आणि दरवाजाच्या कोपऱ्यात तुम्ही इथं पाहिलं की दरवाजाच्या कोपऱ्यामध्ये नाग आहे आणि मिसेस त्यांच्या मिसेस वरती होते, समोर बसले होते, त्यांना बाहेर येता येत नव्हतं आणि या ठिकाणी आपण आता आलोय. आता साधारणपणे वाजले 6:30 एक पाऊण तासामध्ये आपण इथे आलोय आणि आता घरामध्ये तुम्हाला दिसतंय की दिवाण खाली नाग आहे. विषयावर म्हणलं तो साप आहे आणि पावसाळ्यामध्ये कधी कधी अशा प्रकारचे साप घरामध्ये येऊ शकतात, पण अशा घरामध्ये जर एखादा साप आला तर त्या एकदा आपला भरपूर खबरदारी घ्यावी लागते आणि अशा प्रकारचे साप जर घरामध्ये आले तर त्यांना न मारता त्यांना सोडून देणं शक्य असतं, परंतु सर्वसामान्यांच्या आवाक्यामधली ती गोष्ट नाही आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने दिवाण खाली नाग आहे. विषारवरला तो साप आहे. शिकारीच्या नादामध्ये किंवा विश्रांती घेण्यासाठी अशा प्रकारचा साप कदाचित त्या ठिकाणी आला असेल त्याला आपण या ठिकाणी सुरक्षितपणे रेस्क्यू करू, नंतर पुन्हा त्याला निसर्गामध्ये सोडून. मग काय ते हरीतून फोन केला मी हरीश बी नंबर दिला तो पण नाही. समोर तुम्हाला दिसते की त्याच्यासमोर हालचाल झाली तर त्या ठिकाणी ते पटकन पुष्कळ बाहेर टाकतात आणि आपल्याला तिथे सावध करत असतात. तर इथे चिडलं आहे थोडंसं काठीवरती आलेलं नाग आहे आणि काठीवरती आल्यामुळे कदाचित कधी कधी चिडतं. काठणी वळली म्हणून काठणी वळली म्हणून पूर्णपणे काठीवरती आलेलं आहे आणि काठीवरती आल्यामुळे कदाचित शिकार बाहेर त्यांनी घेतले असेल आणि त्या ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी त्या ठिकाणी तो घरामध्ये आलाय. त्याला आपण सुरक्षितपणे घेत होता आता, परंतु नाग हा तसा चिडखोर प्राणी, लवकर चिडतात ते आणि वारंवार ते चावा घ्यायचा प्रयत्न करत असतं, म्हणून त्याच्यापासून आपलं थोडंसं जपूनच राहावं लागतं. पण इथे दिसेल तुम्हाला पूर्णपणे काठीवरती आणि त्याच्या डोळ्यावरती कात आहे म्हणून त्या ठिकाणी तो पूर्णपणे शांतपणे बसलेला आहे. तर आपण सुरक्षित घेऊ टाकत नंतर याच्यामध्ये सोडून देऊ. इथे आपण असं एक विषय असं किट वापरलंय की ज्या किटचा वापर करून त्याला आपण सुरक्षित ताब्यात घेऊ आणि ताब्यात घेतल्यावरती पुन्हा सरळ सोडून देऊ. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय असं व्हिडिओ बघून मात्र कुणी सापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे, व्हिडिओ फोटो घ्यायचा प्रयत्न करायचा नाही आहे, कारण सापांची पूर्ण माहिती नसेल तर त्यासाठी आपल्याला ते घातक ठरू शकतं.
शेप गुंतलेली आहे तुला. ओळखते ना. चंद्रकांत लांडगे वडगाव लांडगा यांच्या राहत्या घरामध्ये जो आपल्याला नाग सापडला होता, या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.